महायुती सरकार येताच रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली। संजय कुमार वर्मा यांच्याकडून आज त्यांचा पदभार स्वीकारला देखील। कालच त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। त्यानंतर सरकारकडून रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवून सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं। त्यानंतर संजय कुमार वर्मा यांची निवडणुकीच्या काळापुरती नियुक्ती करण्यात आली होती। सरकार अस्तित्वात यायचं आहे, सरकारला शपथ घ्यायची आहे, पण त्यांना जेव्हा बदललं तेव्हा त्याच्यामध्ये निवडणूक काळापुरतच त्यांची बदली आहे असं त्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाचा होतं। खरं म्हणजे असं होत नाही, पण 2.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीनं झाली, आताही होईल। भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील। बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका, एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे।